सेकंड बॉल वरती चौका संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। बॉलिंग ट्रॅक वरती सुदेश सालुंके हो पाकफुट वरती पंच केला, फटका अगदी चांगला प्रॉपर टायमिंग झालं आणि एक चांगला फटका एक्झिक्यूट केला। कुठना ते तमाशा देख हा फटका आपण फलंदाज अजय ठोंबरेच्या बॅटमधून पहिला 6 षटकार आलाय। अगदी चांगलं केलं होतं पहिला पावर सर्कलच्या षटकामध्ये अगदी चांगली बॅटिंग आपण सध्या फलंदाज अजय ठोंबरेची पाहतोय। त्याच्यानंतर या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आपण पाहतो नारायणगावचे आदरणीय अतुल शेठ चिकनकर या स्पर्धेला एन्जॉय करता आपली या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। अगदी चांगली स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आपण पाहतो आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस रात्र तुम्हाला पाहायला मिळतं। पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका पसला, क्षेत्ररक्षक आहेत पकडले, जेल संपला। अजय ठोंबरेचा केला पहिला धक्का टीम कुडाबेला। अजय ठोंबरे मैदानातून बाहेर झाला, पहिला धक्का लागला, चांगला खेळ, एक षटकार एक चौकार आपण अजयच्या बॅटमधून स्वरूप पाहिला। त्याची विकेट आता मैदानातून बाहेर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। रोहित पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती। चेंडूचं विचार केलं, चेंडू फेकले 4 गोलंदाज सुदेश सालुंके एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती। ओ आडवा बॅटने खेळण्याचा धाडसी निर्णय घेतला, लेंथ लाईन चांगली होती, यस बॅटची एज होती आणि जिथे फलंदाज बाद। चला तुम्हाला कट साठी रिव्ह्यू नाही आहे, लक्ष द्या, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल। चला रिव्ह्यू नाही आहे, ही सिस्टम नाही आहे आमच्याकडं, अल्ट्रा एच ही सिस्टम उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळं आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाही आहे। चला फलंदाज बाद आहे, मैदान सोडावा लागेल। शुभम रोहित पाटील मैदानातून बाहेर झाला, दुसरा धक्का बॅटिंग करत असताना सध्या कुडाबे टीमला। पहिला षटक सुदेश सालुंके, जिथे आपण पहिला 3 बॉलमध्ये अगदी चांगलं खेळ पाहिलं, त्याच्यानंतर अजय ठोंबरेची विकेट गेली आणि त्याच्याच पाठोपाठ सध्या रोहित पाटील देखील मैदानातून बाहेर झालाय। सलग दुसरा विकेट मैदानातून बाहेर, थोडासा आता प्रेशर टाकण्याचा प्रयत्न मॅचमध्ये करता गोलंदाजी करत असताना ओढा पण वहाल टीम, अगदी चांगली गोलंदाजी सुदेश सालुंकेचे पाहायला मिळतं। या स्पर्धेला अगदी मनमुरात आनंद घेत असताना आपण पाहतोय खरं तर नारायणगावच्या अदन एक दमदार व्यक्तिमत्व अतुल शेठ चिकनकर हे या स्पर्धेला एन्जॉय करता आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केला, लेंथ लाईन चांगली होती आणि इथे देखील डॉट चेंडूला मागील 3 बॉलमध्ये काय कमबॅक केलंय सुदेश सालुंकेनं। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 12, 2 विकेट गमावल्यात बॅटिंग करत असताना कुडाबे टीमनं। पहिली विकेट आपण पाहिली फलंदाज अजय ठोंबरे, ज्या फलंदाजानं 12 धावांचं योगदान दिलं आणि त्याच्यानंतर रोहित पाटीलची विकेट मैदानातून बाहेर गेली। 4 षटकांची मॅच आहे, त्याच्यामुळे चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर आता या 2 फलंदाजांना पार्टनरशिप बनायला लागेल। चला स्पीडअपमध्ये खेळ चालू करा, कारण की अजून एक सामना कव्हर करायचा, त्याच्यामुळे मी विनंती करेन वहाल टीम आपण टीम मीटिंग घेऊ नका, आपण लगेच क्षेत्ररक्षण देखील सजून घ्या। भरपूर चांगली स्पर्धा, सर्व आयोजक कमिटीनं भरपूर मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीनं साकारलेलं हे क्रीडांगण तुम्हाला इथे पाहायला मिळतं। तब्बल 5 दिवस रात्र आपण या स्पर्धेला एन्जॉय करणार आहोत। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रवीण मुंबईकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय।
पहिल्या षटकामध्ये सुदेश सालुंकेचा पहिला षटक पाहिलं, ज्या षटकामध्ये 12 धावा, पहिला 3 बॉलमध्ये चांगलं स्टार्ट मिळाला आणि त्याच्या मागील 3 बॉलमध्ये काय कमबॅक केला, कमबॅक कसं करावं ना याचं ज्वलंत उदाहरण गोलंदाज सुदेश सालुंकेने दाखवला. मागे 3 बॉल निर्धाव, ज्याच्यामध्ये 2 विकेट अवघ्या पहिल्या ओव्हरमध्ये 12. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला तो मात्र प्रवीण मुंबईकर. हा दुसरा ट्रम्प कार्ड आहे ओडापण वहाल टीमचा. समोर फलंदाज पहिला स्ट्राइक एंडवरती सागर मोरे आज ओपनर. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रोहित चिर्लेकर. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. रोहित बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी, जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करीत असताना संघ तुम्ही पाहता तो मात्र कुडाबे. पहिला बॉल लो फुल टॉस इनसाइड आउट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर मध्ये टिपला, चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं की गोलंदाजी अगदी ताकदवर तुम्हाला पाहायला मिळतं. या बॉलवरती सिंगल आली, एका धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइकवरती फलंदाज रोहित टोंबरे हा फलंदाज अलक्याथनं पोस्ट केला, फक्त ड्राईव्ह दिशा दिली. ऑन साईडला खेळला, लावून द कार्पेटनं क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये येथील उचलतील फेकते तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल. 5 सेकंड षटक घ्या. पहिल्या ओव्हरमध्ये 12ला 2 विकेट गमावला. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न मॅचमध्ये ओडापण वहाल टीमने केला अगेन्स्ट केणाऱ्या कुडाबे संघावरती. जर आता इथे मात्र संघर्ष करावा लागेल, कारण की मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून जर सामना जिंकला तर सुपर 12 साठी तो संघ दाखल होईल. प्रहार करावा लागेल, तेवढीच चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना मॅचमध्ये गोलंदाज रोहित हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिला षटक 12 धावा, त्याच्यानंतर या षटकामध्ये धावगतीला ब्रेक दिला. विकेट आल्याने या ओव्हरमध्ये मात्र धावगतीला रोखण्याचा सातत्यानं प्रयत्न मॅचमध्ये रोहितने केला. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. थोडेसे पम्बलिंग झाला, लेझी क्रिकेट त्याचा बेनाफिट मिळाला. जिथे सिंगल होती तिथे धावा आल्या 2-2च्या मदतीनं हलवारपणे प्रवास मॅचमध्ये कुडाबे संघ जाऊन पोहोचलाय. तो मात्र 16 या आकड्यावरती 16 धावा फलकावरती आल्यात. 4 षटकांचे मॅच प्रहार मॅचमध्ये करावा लागेल. सागर मोरे ऑन स्ट्राइक ऑन फायर मॅचमध्ये करावा लागेल, कारण की एक चांगला टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला एखाद्या फलंदाजाला आक्रमण मॅचमध्ये करावा लागेल. तो प्रयत्न करत असताना तेवढीच चांगली लेंथ लाईन अशी गोलंदाजी पाहायला मिळतं. रोहितच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर ओलंग घेतला आणि त्याचा बेनाफिट इथे हा निर्धाव चेंडू आलाय. त्याच्यानंतर या स्पर्धेला एन्जॉय करत असताना नारायणगावच्या आदरणीय अतुल शेट चिकनकर आणि त्याच्यानंतर बाजा बैलाचे मालक वलवली गावांचे आदरणीय सौरव शेठ पाटील हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करता. आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. यस हाईट फॅक्टरसाठी रेफर घेतलं बासमन रिवेट आहे. ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. ऑफिशियलचे तिसरे अंपायर जॉईन होतील. सॅन्डी पालकर सर केवाले आपण जॉईन व्हा टेक्निकल टीम मध्ये. बॅटिंग टीम रिव्ह्यू खरं तर हाईट फॅक्टरसाठी रेफर घेतला.
येस, फेअर डिलिव्हरी, हा देखील डॉट चेंडू. षटक क्रमांक दुसरं समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 16 या आकड्यावरती. 8च्या सरासरीनं सध्या धाबा जमा केल्यात मॅचमध्ये कुडावे टीमला. मॅचमध्ये आता प्रहार देखील करावा लागेल. येणाऱ्या 12 बॉलमध्ये किमान 25 ते 30 धाबा बनावं लागतील, तेव्हाच एक चांगलं टार्गेट सेट करेल कुडावे टीम अगेन्स्ट केणाऱ्या ओडापन वहाल टीम समोर. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज, तिसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर मॅचमध्ये ओडापन वहाल टीमनं केलाय. प्रवीण मुंबईकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धाबा जमा करेल सध्या बॅटिंग करत असताना कुडावे संघ आणि किती धाब्यांचं लक्ष अगेन्स्ट केणाऱ्या ओडापन वहाल टीम समोर ठेवेल. समोर फलंदाज पाहिलं तर रोहित टोंबरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक, पहिला बॉल. प्रवीण बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर रोहित, हिटमॅन पॉवर दाखवावे लागेल. प्रयत्न चालू होते मात्र लेंथ लाईन भरपूर चांगली. यू मिस आय वेल डेफिनेटेड फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिपलाचित फलंदाज बाद धक्का. तिसरा बॅटिंग करत असताना कुडावे टीमला बॅकफूट वरती आला, प्रेशर टाकला, दबाव निर्माण केला सध्या ओडापन वहाल टीमनं. आणि दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष मॅचमध्ये करावा लागेल बॅटिंग करत असताना कुडावे टीमला. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतं. हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला धाब्यांसाठी संघर्ष करावा लागेल. 16 या आकड्यावरती तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. पहिल्याच बॉलवरती हा सुयश गोलंदाज प्रवीण मुंबईकरला मिळाला. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हितेश ठोंबरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 16 धाबा फलकावरती. आता थोडंसं धावगतीला वेग द्यावा लागेल. एक चांगलं टार्गेट फायटिंग टोटल जरी उभारायचं असेल ना तर एखाद्या फलंदाजाला आक्रमण केल करावा लागेल. गोलंदाज या प्रवीण, पुलटास बॉल, फक्त दिशा दिली, फ्लिक केला, क्षेत्ररक्षक आहेत, पकडला, जेल संपलाय. फलंदाज हितेश ठोंबरेचा केल हा सलग दुसरा धक्का दिला आणि चौथा फलंदाज मैदानातून बाहेर. काय गोलंदाजी होत्या, पुलटास बॉल होता, व्यवस्थित संपर्क झाला, प्रॉपर टायमिंग होतं, मात्र थोडीशी ताकद एलिमिनेशन कमी होतं, त्याच्या कारणास्तव क्षेत्ररक्षकांना पकडलं जेल. फलंदाज हितेश ठोंबरे मैदानातून बाहेर. दुसरा धक्का सलगता लागला आणि चौथा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. धाब्यांसाठी संघर्ष करावा लागतो मॅचमध्ये. सध्या बॅटिंग करत असताना कुडावे टीमला ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. मॅचमध्ये मेहनत करावी लागेल. ज्या टीमची जास्त मेहनत राहील तो संघ हा सामना जिंकेल. मात्र कोणता संघ जास्त मेहनत करेल मॅचमध्ये. सलग 2 बॉल 2 विकेट ऑन हॅट्रिक. गोलंदाज प्रवीण मुंबईकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ऑन हॅट्रिकवरती. समोर नवीन फलंदाज राकेश ठोंबरे हा फलंदाज इन ॲक्शनमध्ये. हलक्या हाताने खेळला, ऑफ साईडला खेळला, क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, फेकतील, अवघ्या सिंगलला प्राधान्य. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये राकेशने केला. एकेरी दाब्यानं संघ पुढे सरसावल्या. संघाची धावसंख्या पाहिली संघ 17 या आकड्यावरती. स्ट्राईकवरती आता सागर मोरे हा फलंदाज ॲज अ ओपनर. टीमचा सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रहार करावा लागेल, त्या शीर्षना फटका एक्झिक्यूट केला, ऑन साईडला तडाखा दिला. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा करत होता सध्या बॅटिंग करत असताना कुडावे टीम. आणि अखेरकार तो फटका फलंदाज सागर मोरेच्या बॅटमधून आला, जिथे ज्या फटक्यानं दिलासा दिला जाईल. मेथी 6 टोकला षटकार. 6 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 23-23 या आकड्यावरती. या फटक्यांची गरज मॅचमध्ये कुडावे टीमला. पहिला पूर्वार्ध टार्गेट सेट करायचा सागर मोरे. बॅटची एज, क्षेत्ररक्षक आहेत, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि इथे हा डॉट चेंडू आलाय. षटक तिसरा मार्ग असता. बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण मुंबईकर. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथ्या बॉलवरती षटका, 5वा बॉल निर्धाव फेकला. 5 मध्ये 7 खर्च केला, 2 धक्के. प्रवीण मुंबईकरनं सध्या हा कारनामा मॅच ओव्हरमध्ये केला. शेवटचा अंतिम बॉल सागर मोरे ऑन स्ट्राईक. 7 मध्ये 9 धाब्यांचे योगदान दिला. प्रहार
करावा लागेल. चेंज स्पेस ओव्हर बॉल चढ मध्ये गोलंदाजी. अंतिम बॉल आला निर्धाव. अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 23-23 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना कुडाबे. चला पुढची मॅच टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया. आराध्य स्पोर्ट टेंबोड्यानं त्याला फाईट करेल. वागेश्वर हरिग्राम. दोन्ही टीमच्या संघटकांना विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार, त्याच्यामुळे दोन्ही टीम संघटक आपण या व्यासपीठावरती. 3 षटक अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 23 या आकड्यावरती. चला थोडा फास्ट केला अंपायर्स, आपण देखील याच्याकडे लक्ष द्या. अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा. ऑफिशियल त्रिवेणी संगम करता पंचांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आज सत्यवान काकडे सर, त्याच्यानंतर सँडी पारकर सर यांना सुनील तांडे सर असे ऑफिशियल 3 अंपायर्स या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अगदी चांगला निर्णय सातत्याने आपण त्यांचा पाहिला. गोलंदाज तयार. आदिर भगत. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. गॅप शोधलिया. फटका चांगला क्षेत्ररक्षक होत्या. मस्तक पे दस्तक. चेंडू फरार. एक टप्पा बाउंस. ओव्हर द रोप 4 हा चौकार. 4 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. 5 शेवटचं षटक म्हटलं तर स्लॉगचं षटक असतं, ज्या षटकामध्ये तुम्हाला आक्रमण पाहायला मिळतं आणि तो सध्या आक्रमण करत असताना फलंदाज राकेश ठोंबरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 मध्ये 5 धाब्यांचे योगदान दिला. फिल्डिंगची व्यरचना आता चेंज करण्याचा प्रयत्न, प्रत्येक धाव वाचवण्याचा प्रयत्न मॅचमध्ये ओडापण वहाल टीम करता. प्रत्येक गोलंदाजांना चांगली गोलंदाजी साकारली. मागील 3 षटकामध्ये अगदी 3 गोलंदाजांना दमदार कामगिरी केली. तर मात्र वहाल टीमसाठी थोडा स्पाश केला. वहाल टीम लक्ष द्या आपण याच्याकडं, कारण की अजून एक सामना आम्हाला कव्हर करायचा आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पाहतोय, त्याच्यामुळं सर्व अगदी वेळेवरती टायमावरती आल्यात. अंपायर्स असतील, आमचे समालोचक असतील, लाईव्हवर असतील, त्याच्यामुळे त्यांना देखील वेळेवरती आता घरी देखील जायचं आहे. लाईन लेन चांगली आहे. शरीरापासून दूर गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला आणि त्या निर्धाव चेंडू आला. धावसंख्या स्थिर 27 फलकावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 4 बॉलमध्ये किमान 1 किंवा 2 मोठे फटके या अपेक्षा धरून बसता. बॅटिंग करत असताना कुडाबे. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा खबरला. गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू फरार होईल. 4 धाब्यांसाठी हा चौकार. दुसरा चौकार येतो फलंदाज राकेश ठोंबरेच्या पाठमधून. 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला तब्बल 31-31 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना कुडाबे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका, एक चांगलं टार्गेट फायटिंग टोटल उभारू शकता. तो मात्र कुडाबे संघ. राकेश ठोंबरे इनेट नंबर 6 क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानं वैयक्तिक 9 धाब्यांचे योगदान सध्या कुडाबे टीमला दिला. चांगली फलंदाजी साकारत्या. विकेट गमावल्या होत्या, थोडासा दबाव आला आणि त्याच्यानंतर अगदी चांगला खेळ राकेश ठोंबरेचा मॅचमध्ये पाहायला मिळता. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती अधीर भगत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती या. पुढचा बॉल जडमध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि इथे हा डॉट चेंडू आला. पहिला बॉलवरती चौकार. सेकंड बॉल आपण डॉट पाहिला. तिसऱ्या बॉलवरती चौकार. चौथा बॉल डॉट पाहिला. आता 5व्या बॉलवरती कोणता रस असेल समोर तोच फलंदाज. इन ॲक्शनमध्ये तुम्ही पाहता राकेश ठोंबरे एक विस्फोटक खेळाडू. 2 चौकार आपण राकेशच्या पाठमधून पाहिलं. क्षमता प्रोटेक्शन आता मैदानावरती स्वतःला सिद्ध करावा लागेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आदिर भगत. इथे मात्र लाईन खराबा. पंचांना लगेच दंडित घोषित केला. सुनील तांडे सरांचा इशाराला 80चा वाईट. अवंतर धाव ही जोडली जाईल. अवंतर धावेनं संघ पुढे सरसावला.
संघाची धावसंख्या पहिली ना संघ जाऊन पोहोचला 32 धावा फलकावरती. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल त्याच्यामुळे आपण लगेच बॉलिंगसाठी सेट व्हा. गोलंदाजा आदिर भगत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. मॅच इम्पॉर्टंट यातून सामना जिंकला तर सुपर 12 साठी आजच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये तो संघ पुढे निघेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पहिला पूर्वार्ध बॅटिंग करते कुडाबे समोर राकेश टोंबरे. इथे लेंथ लाईन चांगली आहे. यस अगदी ऑफस्टमच्या बाहेर यॉर्कट फेकण्याचा प्रयत्न आणि हा डॉट चेंडूला अशा रीतीनं 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजून 1 चेंडू शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट हा बॉल. या बॉलवरती किती धावा राकेश ठोंबरेच्या बॅटमधून येतील, कोणती मोहर लावली जाईल. गोलंदाज तयार. अंतिम बॉल अलाउन द कार्पेट ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहेत. सासपारले चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी अंतिम बॉलवरती आलाय चौकार आणि अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना कुडाबे टीमनं 4 षटकांच्या अखेरीत तब्बल धावा जमा केल्या. त्या मात्र 36 धावा आणि सेकंड सत्रामध्ये प्रवास करावा लागेल. ओढापण वहाल टीम प्रवास आहे. येणारे 24 बॉल आणि 37 धावांचं लक्ष्य पार करायचा. चला टॉस साठी या हरिग्राम टीमचा संघटन केलाय. मी विनंती करेन आराध्य स्पोर्ट टेंबोडे टीम करमपाडी चला आपण टॉस साठी व्यासपीठावरती या. आजच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये शेवटची मॅच पाहायला मिळेल. एका साईडला वागेश्वर हरिग्राम आणि त्याला फाईट करेल आराध्य स्पोर्ट टेंबोडे. या 2 संघांदरम्यान तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल. चला थोडं फास्ट या. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये 36 धावा जमा केला बॅटिंग करत असताना कुडाबे टीमनं. सेकंड सत्रामध्ये लक्ष प्रवास करायचा. येणारे 24 बॉल 37 धावांचा लक्ष्य कशा रीतीनं पार केला जाईल की या लक्ष्यामध्ये अडचणी निर्माण करे कुडाबे टीम. या सेकंड सत्रामध्ये आवाज ऐकायला मिळेल ते मात्र केतन पाटील यांच्याकडे आपण जाऊया. नक्कीच चला वळूयात टॉस कडे, जिथे आजच्या दिवसातला शेवटचा मॅचचा टॉस. 4 षटकांचा सामना असेल. टेंबोडे विपक्ष हरिग्राम या 2 संघांमध्ये टॉस होतोय. हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल. काय निर्णय असेल? ओके ठीक आहे. या ठिकाणी आपण विशेष सन्मानाकडे वळूयात. आज या स्पर्धेसाठी आवर्जून ज्यांनी उत्कृष्ट दर्जाचं समालोचन केलं आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा गाजवण्यामागे त्यांची प्रामुख्याने भूमिका राहिली असे शिरोळीचे मंगेश पाटील यांचा विशेष स्वागत सत्कार इथे केला जातोय. आयोजकांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि त्यासोबतच अर्थात या स्पर्धेची गोड आठवण म्हणजे सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे आपण सन्मानित करतोय. आणि खऱ्या अर्थाने आज गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आधई डे नाईट फॉर्मॅट आहे आणि ऑलमोस्ट आज खूप जास्त मॅचेस असताना सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला मंत्रमुग्ध केलं. असे समालोचन क्षेत्रातले एक दिग्गज आवाज मंगेश पाटील, मॅन फ्रॉम शिरवली. चला एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद, आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. चला वळूया आपण इथे दुसऱ्या सत्राकडे. नक्कीच चला वळूया दुसऱ्या सत्रात, जिथे बनवायचे आहेत. आपण पाहतोय की 37 धावांचं आव्हान आहे 4 षटकात. नक्कीच पुढच्या सत्काराकडे आपण वळूयात. आज वहालचे आमचे मित्र आणि ज्यांनी उत्कृष्ट समालोचन इथे केलंय, शेवटचा मॅच देखील तेच करणार आहेत, परंतु सत्कार इथे होतोय. तरी शुभम म्हात्रे वहाल यांचे इथे शुभ सन्मान केला जातो. आयोजकांना विनंती आहे की आपण
या ठिकाणी शुभम म्हात्रे यांचा शुभ सन्मान होतोय, त्यांचा विशेष धन्यवाद, आपण आभारी आहोत. चला मॅच स्टार्ट करायची लवकर. इथे आपण पाहतोय की 10 नाईट फॉर्मॅटमध्ये मॅच आज सुरू झाल्या. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि 5 दिवसाच्या या सर्व प्रवासामध्ये 2 बाईक मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 सत्रांमध्ये आपण ठेवलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे 1.5 लाखाचं पारितोषिक या स्पर्धेचं एक वेगळं स्वरूप निर्माण करते. आणि आज पहिला दिवस खूप गाजलाय, जबरदस्त मॅचेस सगळ्या पाहायला मिळाल्यात. सेकंड लास्ट मॅच इथे सुरू होतोय, दुसरं सत्र सुरू होते. 37 धावांचं आव्हान आहे, जिथे बॅटिंग करणारी टीम वहाल संघ बॅटिंगसाठी उतरतोय. कुडावे संघाने सुरुवातीला फार प्रेशराइज बॅटिंग केली, परंतु शेवटच्या 2 षटकात धावांचा पाऊस पाडला आणि एक फाईट टोटल समोरच्या टीम समोर दिलाय. चला बॉलिंग ट्रॅक मध्ये ऋषी ठोंबरे कुडावे संघाकडून. फर्स्ट बॉल. 37 धावा करता आव्हान जरी सोपं वाटत असलं तरी सुद्धा रात्रीचे ऑलमोस्ट 3 वाजायला आलेत. बॅट्समनचे थोडा नसा कमकुवत असतात, तिथे फ्री माइंड बॅटिंग करावी लागेल. आणि 4 षटकात 37 धावांचं आव्हान काय होणार. पहिला चेंडू आलाय डॉट. ऋषी ठोंबरे कुडावे संघाकडून गोलंदाजी करतोय. आपण पाहिलं मागच्या सत्रात शेवटच्या 2 षटकात ज्या पद्धतीने धावांची गती हवी होती, सुरुवात खूप चांगली झाली, परंतु नंतर धावांचा जी गती होती ती मात्र मंदावली. प्रेक्षकांची अजूनही नक्कीच यावेळी पुन्हा एकदा लाऊड अपील होते. चला रिप्ले साठी इथे रेफर केलाय. शुभम वयालचे शुभमला विनंती आहे, आपण कॉमेंट बॉक्स मध्ये यायचंय. आयोजकांशी आपण संपर्क साधायचा, आपल्याला बोलवलंय. दुसऱ्या सत्राचं समालोचन तेच करणार आहेत. शेवटच्या मॅचचं आहे त्यांनी मला सांगितलं होतं. आणि नक्कीच आपण पाहतोय की ज्या पद्धतीने इथे रेफर केलाय रनआउट साठी. फार क्रुशियल डिसिजन आहे, पंच पाहतायत.
हॅलो, यस, आउट. फार क्रुशल डिसिजन होता, बट येस, बॅट्समन आउट. चला फ्रेश बॅट्समन पाठवा लवकर. ऑलरेडी फार डिले झालाय. डिसिजन ऑलमोस्ट 2 ते 3 मिनिटं आपण घेतलेत. बिपिन पावशे आउट होणारा फलंदाज. नेक्स्ट बॅटर प्लीज लवकर या. आपण पाहतोय 37 धावांना प्रत्युत्तर देत असताना आतापर्यंत ऋषी ठोंबरे याच्या गोलंदाजीवरती 2 चेंडू झालेत आणि धावा स्कोर कार्ड वरती फक्त 1. नेक्स्ट बॅटर आकाश खरत. कुडावे संघाची प्रथम फलंदाजी आपण पाहिली. जबरदस्त बॅटिंग अटॅक होता आणि 36 धावा त्यांनी कुठल्या 4 षटकात आणि समोरच्या संघासमोर एक फाईट टोटल दिलाय. आणि असं असताना त्याची सुरुवात करत असताना मात्र इथे 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात विकेट दिलाय. नेक्स्ट बॅटर आकाश खरत. जबरदस्त दर्जेदार आयोजन आणि ज्या पद्धतीने गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ दरवर्षी स्पर्धा ऑर्गनाईज करते, यावर्षी सुद्धा प्रकाश जोतातील या स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला फ्लिक केलाय. चांगला फटका आहे, दर्जेदार शॉट डीप मिड विकेट क्षेत्रात, 1 बाउन्स सीमा पार, चौकार. रात्रीची वेळ, डीजे इथे मात्र शांत आहे आणि नक्कीच खरं तर 10वी-12वीचे पेपर चालू आहेत आणि असं असताना त्याची काळजी घेऊन आयोजकांनी सांगितलंय की आता डीजे थोडं बंद राहू द्यात, कारण भविष्य घडवायचं असेल तर मुलांना अभ्यास करू द्यात. क्रिकेट तर एंटरटेनमेंट आपल्याला करतोय आणि आज येत्या 9 मार्चला भारत विपक्ष न्यूझीलंड असा चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल असणार आहे, त्याचाही आनंद आपण घेणार आहोत. आणि या स्पर्धेचा सुद्धा अंतिम दिवस तोच आहे. हा, यावेळी चांगला प्लेसमेंट शॉट, पॉइंटला चेंडू अडवत आहेत. 1 धाव मिळाले. या एकेरी धावेने धावसंख्या 6 धावा. चौकाराने कुठेतरी बॅट्समनचा मनोबल वाढवलाय आणि विचार केला तर बिपिन याचा विकेट गेल्यानंतर आता संपूर्ण जबाबदारी आकाश घरत आणि प्रदीप मुंबईकर याच्यावरती असेल. गोलंदाजीत प्रदीपने खूप चांगली कामगिरी केली होती. आपण प्रवीण लाऊड अपील पाहायला मिळाली. चेंडू खाली राहिलाय, डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट चेंडू हा खरं तर चेस करणाऱ्या टीमला प्रेशराईज करेल. बॉलिंग मध्ये प्रवीण मुंबईकरने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि प्रदीप मुंबईकर यांनी त्याचा स्वतः सक्का भाऊ आहे आणि नक्कीच याच्यावर सुद्धा खूप जबाबदारी आहे मॅचची. यावेळी काय स्वीप केलाय, वॉटर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, डीप लॉंग लेग क्षेत्रात चेंडू आलाय सीमा पार, चौकार. वेल बॅटिंग. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या षटकात ऋषी ठोंबरेला कुठल्या तब्बल आपण पाहतोय की 10 धावा आणि सरासरीचा विचार केला तर म्हणजे टोटल तुम्हाला 37 धावा चेस करायच्या. त्या अनुषंगाने पहिल्या षटकात खूप चांगल्या धावा इथं बनवण्यात यशस्वी भूमिका फलंदाजांनी केल्या. स्पीडअप करा, लवकर स्पीडअप करा, कारण यानंतर अजून एक मॅच आहे. 3 वाजलेत, 4 वाजणार आजच्या दिवशी आणि उद्या शार्प 5 वाजता मॅचेस सुरू होतील. 4:30ला 4:45 वाजता इथे दोन्ही टीम हजर असल्या पाहिजेत. उद्याच्या दिवसातला पहिला मॅच. बॅटिंगसाठी आपण पाहतोय की 2 चौकार आलेत. खरं तर त्यामध्ये प्रदीप मुंबईकर याच्या बॅटमधून 1 चौकार आणि आकाश याच्या बॅटमधून 1 चौकार. संभाजनक टोटल पहिल्या षटकात आल्या 10 धावा. उर्वरित 18 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. पनवेल सिटी एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज अजय ठोंबरे याचा पहिला चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? अगदी सीमा रेषा लगत घेतलेला झेल आणि तिथे मात्र डिसिजन पेंडिंग.
पंचांचा येतो यस आउट. फलंदाज बाद. षटकार लगत घेतलेला झेल. क्या बात आहे. आणि क्षेत्ररक्षण ज्याने झेल घेतला सागर मोरे. उत्कृष्ट झेल. अगदी फार चेंडू हवेत होता आणि अशा चेंडूला गॅदर करणं फार अवघड असतं आणि तिथे एक चुकी महागात ठरू शकली असती. 6 धावांचा फटका बसला असता. तिथे मात्र सागरने घेतलेला सुंदर झेल. फलंदाज बाद. आकाश बॅक टू डगआउट. नेक्स्ट बॅटर सुदेश सालुंके. आकाशने सुरुवात खूप चांगली केली होती आणि ज्याच्या बॅटमधून ज्यांनी 5 धावा बनवल्या या चेंडूवरती सुद्धा चांगला फटका होता. ज्याची लांबी कमी पडली. उंची जास्त असल्यामुळे विकेट गेलाय. 17 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण अजूनही आहे. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय आणि अगदी रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा पाहिली जाते. वेगवेगळे सबस्क्रायबर्स इथे आपण पाहतोय आणि डे बाय डे या लाईव्ह टेलिकास्टनी आपली इम्प्रूव्हमेंट केली आहे. जबरदस्त क्लिअरिटी. थंड वातावरण आणि सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसातला. यानंतर अजून एक मॅच असेल. दोन्ही टीमने सज्ज राहायचा. टॉस देखील झालेला आहे. इथे मात्र संघर्ष सुरू आहे तो कुडावे आणि वहाळ संघादरम्यान. हा या व्यक्ती अगदी रॅपिड टाकलेला चेंडू स्पीडली पडल्यानंतर चपकन खाली राहतोय. निघून जातोय विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. प्रत्येक डॉट चेंडू चेस करताना इथे मात्र प्रेशराईज करेल वहाल संघाला आणि नक्कीच अजूनही 27 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. यावेळी फटका चांगला आहे. कार्पेटच्या साऱ्या चेंडू कव्हर क्षेत्रात खेळून काढलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. वेल रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र तिसरी धाव होणार नाही कारण बॅट्समनच्या बॅटला चेंडू लागला त्याच्यामुळे तिथे 2च धावा आणि या 2 धावेने स्कोर कार्ड वरती बदल होतोय. 12 रन्स. पंचवीस धावा अजूनही विजयासाठी बनवायचे आहेत वहाल संघाला. कुडावे संघाने सुरुवातीची 2 ओव्हर्स जबरदस्त बॅटिंग केली जिथे आपण पाहिलं पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात दुसरं षटक मात्र थोडंसं लो स्कोरिंग होतं. नक्कीच त्याला प्रत्युत्तर देताना इथे सुरुवात चांगली झाली वहाल संघाची. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. झेल होणार का? यस. फलंदाज बाद. हा विकेट नंबर 3. लगातार विकेट वरती विकेट आणि सुंदर झेल घेतला डीप एक्स्ट्रा कव्हरला मनीषने आणि फलंदाजाला माघारी धरले आणि आउट होणारा फलंदाज सुदेश सालुंके. दर्जेदार नियोजन आपण पाहतोय. संपूर्ण मैदानाला पिंक केलाय. कलर फेवरेट आहे आयोजकांचा आणि निश्चितपणे स्टेजवरती सुद्धा भव्यता पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीचं देखणं आयोजन अगदी टॉप क्वालिटी मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो त्याचे हे जिवंत स्वरूप. आज क्रिकेटचा देवता सचिन रमेश तेंडुलकर यांचा बॅनर फ्लॅग इथे लागलाय आणि त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक आणि वस्तू स्वरूपात सहकार्य केले त्यांचं विशेष सत्कार देखील इथे होईल. आभार व्यक्त होतील कारण एखादं मोठं कार्य पूर्ण करायचं असेल तर प्रत्येकाचा सपोर्ट गरजेचं असतं आणि आदई गावाची हीच ओळख राहिली की प्रत्येक अतिथीला इथं सन्मानित केलं जातं. आज खरं तर पहिला दिवस होता आणि बरेचशी मान्यवर मंडळी इथे आपण पाहिले. पुढचे 4 दिवस त्याच पद्धतीचं चित्र पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. मॅच सुरू करायचंय. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती सुरू आहे. धावसंख्या होते टोटल 12. अजूनही 25 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. अंतिम 14 चेंडू 25 धावा. नेक्स्ट बॅटर ऑन स्ट्राइक आदिर भगत. बॉलिंग ट्रॅक वरती अजय. कार्पेटचे सायरन चेंडू खेळून काढलाय. काऊ कॉर्नर क्षेत्र डीप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलाय आणि अशा पद्धतीने चित्याच्या चपलाईने धावा बनवाव्या लागतील. खरं तर इथं 37 धावांचं आव्हान चेस करायचं असेल तर फटकेबाजी थोडीशी कमजोरी पाहायला मिळते कारण टॉप क्वालिटी बॉलिंग इथे पाहायला मिळते खरं तर अजय ठोंबरेची.
ज्यांनी या षटकात तब्बल 2 विकेट घेतल्यात फक्त 4 धावा खर्च करून. टोटल 14. टीमची टोटल 14 धावा. पुन्हा एकदा फटका फसलाय. टॉप एज घेतलं. शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवला जातोय मात्र 1 धाव तिथे कंप्लीट होईल. एकेरी धावेने धावसंख्या 15 रन्स. षटक क्रमांक दुसरा संपलाय. समीकरण आता थोडंसं बदलेल. 12 चेंडूमध्ये जिथे आल्यात आतापर्यंत 15 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूत हव्यात त्या 22. 12 चेंडू 22 धावा. प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके अनिवार्य आहेत. आणि सुरुवातीचे बॅट्समन जे अगदी स्वस्तात परतले, जिथे बिपिन पावश, त्यानंतर आकाश घरत आणि सुदेश साळुंके हे तिन्ही टॉप क्वालिटी बॅट्समन मैदानाबाहेर आहेत. आता जबाबदारी येते ओपनर्स प्रदीप मुंबईकर आणि त्याच्यासोबत असणारा अधीर भगत या 2 फलंदाजांवरती. चला लवकर पाण्याची व्यवस्था करायची. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक्स इथे झाला आणि उर्वरित 12 चेंडू आणि 22 धावा. अजूनही बघा किती प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. यानंतर अजून एक जबरदस्त मॅच आपण पाहणार आहोत, जिथे टेंबोडे विपक्ष हरिग्राम संघाने मागच्या मॅच मध्ये आदई सारख्या टॉप क्वालिटी टीमला या स्पर्धेतून बाहेर काढलं. त्यामुळे पुढचा मॅच फार जबरदस्त होईल. प्रेक्षकांनी अशाच पद्धतीने प्रतिसाद द्या. या मॅच मध्ये सुद्धा चित्र तसंच आहे. 12 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण खरं तर विजयासाठी वहाल संघाला आता आहे. परंतु अशा सिच्युएशन मध्ये या मॅचला कशा पद्धतीने जिंकून दाखवणार हे 2 बॅट्समन प्रदीप मुंबईकर आणि अधीर भगत. बॉलिंग ट्रॅकवरती कप्तान कोणावरती भरोसा दाखवणार. सिच्युएशन फार क्रिटिकल आहे. खरं तर अशा पद्धतीच्या धावा बॉलिंग टीमच्या फेवरमध्ये मॅच जास्त दिसतोय. पण या षटकात जर 2 मोठे फटके आले तर मॅचला कलाटणी मिळू शकते. बॉलर नेम हितेश ठोंबरे. कुडावे संघाकडून हितेश ठोंबरे. चला स्पीडअप करा. लाऊड अपील. यावेळी पंचांनी मात्र अपील फेटाळले. नक्कीच तिथे बॅटकटचा इशारा दिलाय. 1 धाव बॅटरच्या खात्यात जमा झाली आणि टीमची धावसंख्या इथे बदल होतोय. 16 धावा. अजूनही 21 धावा विजयासाठी बनवायच्यात 11 चेंडूत. अंतिम 11 चेंडू आणि 21 धावा. प्रत्येक चेंडूवरती आपण खरं तर व्यूहरचना फिल्डिंगची वेगवेगळी पाहायला मिळते. परंतु वेळ नका घेऊ. अजून एक मॅच पेंडिंग आहे आणि ऑलमोस्ट इथे 3 वाजून गेलेत. फार थंडी आहे आणि बऱ्याच दिवसानंतर अशी थंडी पडली, गुलाबी थंडी ज्याला आपण म्हणतो. आणि प्रेक्षकांना सुद्धा बरेचसे प्रेक्षक इथे गरम आहेत, परंतु स्टेजवरती बऱ्याच जणांना थंडी वाजते. या स्वीप केलाय. व्हॉट अ शॉट. क्वालिटी शॉट. शॉट ऑफ द डे. शॉट ऑफ द टुर्नामेंट. स्वीप शॉट. स्कूप सुद्धा म्हणू शकतो आणि फेमस असलेला सुपला शॉट सुद्धा याला म्हणू शकतो. 4 धावा आल्यात. यस, प्रदीपच्या बॅटमधून हा सुंदर फटका दिसतोय आणि जिथे 4 धावेने समीकरण इथे बदललंय. आता टोटल झाले 20 धावा आणि 17 धावेंची अद्यापही गरज आहे उर्वरित 10 चेंडूत. 10 चेंडू आणि 17 धावा. या चौकाराने कुठेतरी एक संजीवनी दिली वहाळ संघाला आणि गरजही आहे अशाच फटक्यांची. म्हटलं होतं सुरुवातीला की 2 मोठे फटके मॅचला कलाटणी देऊ शकतात. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. वहाळ टीम फार आपण वेळ घेत आहे. उर्वरित 10 चेंडू आणि 17 धावा. ज्या मोठ्या फटक्याची गरज होती तो आलाय आणि इथे समीकरण थोडंसं बदललंय. दहा चेंडू आणि 17 धावांचं समीकरण अजूनही बाकी आहे आणि आपण पाहतोय की ज्या पद्धतीने सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 15 धावा आल्या होत्या, त्यानंतर हितेश ठोंबरे जे पहिल्या 2 चेंडूत 5 धावा आल्यात. यावेळी फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. ट्रॅव्हल झालाय कव्हर क्षेत्रात. तिथे मात्र 1 धाव, पूर्ण 2 धावा कंप्लीट झाल्यात.
कदाचित तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, बट नॉन स्ट्राईक बॅट्समननी बघितलं इथे धाव घेणं शक्य नाही. ऑलरेडी तुमचे 3 सुरुवातीचे फलंदाज बाद झालेत. इथे कुठलीही चुकी झाली तर कदाचित समोरची टीम मॅच घेऊन जाईल. 2 धावेने समीकरण पुन्हा एकदा बदलते. टोटल झाले 22. आता आवश्यकता 9 चेंडू आणि 15 धावा. 9 बॉल 15 रन्स. दोन्ही संघाकडे 50-50% सामना बरोबरीत आहे. इथून सामना कुठल्या बाजूला झुकेल तो येणाऱ्या काळात आपल्याला इथे पूर्ण होईल, समजेल. फिल्डिंग मध्ये परिवर्तन. डीप लॉंग लेगला क्षेत्ररक्षक घेतलाय. खरं तर बॅट्समनची स्ट्रेंथ ओळखूनच त्या पद्धतीची फिल्डिंग असायला हवी आणि तेच समीकरण इथे कुडावे संघ रचतोय. तो सापळा, तो जाळा रचतोय, परंतु या जाळ्यात वहाळ संघाचे फलंदाज अडकणार का? 9 चेंडू आणि गरज आहे ती 15 धाव्यांची. फुलटॉस. यावेळी क्षेत्ररक्षक अचूक लावलं होतं आणि त्याचा फायदा देखील झाला. प्रॉपर फिल्डिंग, व्यूव्हरचना प्रॉपर आणि त्याचा फायदा समोरच्या टीमला मिळाला. फटका उत्कृष्ट झेल घेतलाय सागर मोरे या क्षेत्ररक्षकाने. वेल कॅच. काय जबरदस्त व्यूव्हरचना होती बघा. प्रॉपर क्रिकेट कशाला म्हणतात, प्रेझेन्स ऑफ माइंड. बॅट्समनची स्ट्रेंथ ओळखून लावलेला क्षेत्ररक्षण, रचलेला सापळा, जाळा, त्या जाळ्यात अडकवलाय फलंदाज प्रदीप मुंबईकरला माघारी धाडलाय. आणि ओपनर मैदानाच्या बाहेर ज्याच्याकडे फार आशेने पाहिलं गेलं होतं, जो मॅच विनिंग भूमिका. बॅट्समन तुम्ही फार उशिरा येत आहे. विनंती आहे वहाळ संघाचे बॅट्समन, आपण बॅट्समन पोहोचले तरी बॅट्समन आतमध्ये येत नाहीये, सो प्लीज कोऑपरेट करा. हितेश ठोंबरे याच्या बॉलिंग वरती आलाय हा विकेट. काय कॅच पकडलं मोरे, सागर मोरेने. वेल डन. आणि एक चुकी तिथे सागर मोरेने जर केली असती तर कदाचित तो षटकार होऊ शकला असता, बट वेल कॅच. प्रॉपर फिल्डिंग. चला नेक्स्ट बॅटर रोनित म्हात्रे. आता काय करणार रोनित, कारण आता समीकरण 8 चेंडू आणि 15 धावा. सामना अगदी बरोबरीत आहे दोन्ही संघाच्या बाजूने. कधी कुडावे संघासमोर झुकतोय, कधी वहाळ संघाच्या बाजूने झुकतोय. अजूनही कुठल्या संघाच्या बाजूने झुकतं माप नाहीये, त्यामुळे कुठेही सामना जाऊ शकतो. प्रेक्षकांना विनंती आहे सामन्याचा आनंद घ्या. 8 चेंडू आणि 15 धावा. हितेश ठोंबरे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. फुल टॉस. चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील होतं, त्याला भेदत चेंडू सरळ निघतोय. 1 बाउन्स सीमा पार. चौकार. आल्या आल्या खेचलेला फटका आणि रोनित म्हात्रे यांनी साईन दिलाय का इथून मात्र सामना आम्ही आमच्या बाजूने झुकवणार. 4 धावेने समीकरण बदललंय. टोटल धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड 26 आणि आता गरज आहे ती आपण पाहतोय 7 चेंडू आणि 11 धावा. अजूनही सामना बरोबरीत आहे. या अगोदरच्या चेंडूमध्ये विकेट आला होता आणि तोही प्रदीप मुंबईकरचा, आणि त्यानंतर नवीन आलेला फ्रेश बॅट्समननी इथं चौकार खेचलाय आणि पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदलवलंय. षटकातला अंतिम चेंडू. चांगला फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षमा असावी. डीप लॉंग ऑनला तिथे फिल्डिंग व्यूव्हरचना होती जिथे एकच धाव मिळेल. आणि आता समीकरण शेवटचे अंतिम 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. चला वेळ नका घेऊ, फार ऑलरेडी डिले झाला या मॅचला. आणि आपण पाहतोय की अंतिम 6 चेंडू आहेत या मॅच मधले आणि दुसऱ्या सत्रात या अंतिम 6 चेंडू मध्ये 10 धावा चेस करायचे टीम वहालला. कुडावे संघ 10 धावा डिफेंड करणार का? 2 इनफॉर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिथे रोनित म्हात्रे ज्यांनी आल्या आल्या चौकार खेचला आणि त्याच्यासोबत अधीर भगत हे 2 टॉप क्वालिटी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज यूज केला जाईल का? कारण जर विचार केला तर कुडावे संघाची तर त्यांनी बॉलिंगमध्ये फिल्डिंगमध्ये फार जबरदस्त प्रेक्षकांना इथे खुश केलंय, आपल्या संघाला खुश केलंय. परंतु शेवटच्या षटकात या 10 धावा डिफेंड होणार का? गोलंदाजी सोपवले
सागर मोरे, ज्यांनी या अगोदरच्या ओव्हरमध्ये जो सुंदर झेल घेतला होता, कॅच देखील सुंदर घेतलाय. गोलंदाजी सुंदर होईल का? कारण इथे सामना जिंकायचा असेल तर 10 धावा डिफेंड कराव्या लागतील. स्ट्राईक साठी लेफ्टी बॅट्समॅन अधीर भगत, क्षमा असावी रोहित म्हात्रे. टप्प्याचा चेंडू या सेटीस, पंचांचा इशारा येतो इथे. वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. टोटल 28, 6 चेंडू 9 धावा. खर तर प्रत्येक चेंडू मध्ये गोलंदाजाला सांगितलं जाईल कशा पद्धतीने चेंडू टाक, परंतु प्रेशर एवढं आहे, इथून हारला तर स्पर्धेतून बाहेर, जिंकलात तर पुढचं रस्ता सुखकर होईल. यावेळी मात्र पुन्हा एकदा अवे फ्रॉम द ऑफ स्टंप. यस, वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल. ऑलरेडी आपल्याकडे धावा डिफेंड कमी करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सागर मोरेची ही गोलंदाजी आपल्या संघाला कुठेतरी अंगलट येते. या 2 धावा एक्स्ट्रा ज्या मिळाल्यात तिथून समीकरण बदललं. 29 वरती टोटल आणि आत्ता गरज आहे ती शेवटच्या अंतिम 6 चेंडू आणि 8 धावा. फटका चांगला आहे, कार्पेटच्या सहाऱ्याने ट्रॅव्हल केलाय. शॉर्ट चेंडूला मिडविकेट क्षेत्रात तिथे एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, बट इथे मात्र कोणत्याही पद्धतीने विकेट द्यायचं नाहीये असं समीकरण खरं तर आखलंय. 1 धावेने टोटल पोहोचले 30 वरती. 7 धावेंची अद्यापही गरज आहे अंतिम 5 चेंडूत. खरं तर आज दिवसभर आमचे शुभम म्हात्रे यांचं समालोचन आपण ऐकलं. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले त्यांनी. मराठीतलं एक गोड आवाज, मराठीतले बाळ पंडित ज्यांना आम्ही म्हणतो, आणि निश्चितपणे प्रेक्षकांचं खूप मनोरंजन त्यांनी केलंय. त्यांच्यासोबत खरं तर शिरवलीचे मंगेश पाटील यांचा आवाज देखील आपण ऐकला. आणि या भागातले एक ताकदवर समालोचक म्हणून आमचे महागुरु गडगे सर हे देखील इथे होते. यावेळी फुल टॉस, नो बॉल. यास, पंचांचा तिथून निर्णय येतोय. या 2 धावा, नेक्स्ट बॉल फ्री हिट. सागर मोरे फार प्रेशराइज आहेत याचा अर्थ दिसतोय, कारण 2 वाईट बॉल, परत त्यानंतर एक नो बॉल. मॅचचं समीकरण पूर्ण बदललंय. यस, इथे मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतलाय रिव्ह्यू. बघूयात काय डिसिजन असेल. थर्ड अंपायर रेफर केलाय. चला लवकर या. थर्ड अंपायर बीमर साठी इथे घेतलाय रिव्ह्यू फिल्डिंग करणाऱ्या टीमने. फिल्डिंग लावून घ्या. डिसिजन जो काय असेल तो दिला जाईल. फिल्डिंग लावून घ्या. फार वेळ होतोय, फार वेळ होतोय. विनंती आहे. यस, नो बॉल. यस, नो बॉल आलाय. आणि इथे मात्र समीकरण बदललंय. पुन्हा एकदा 32 वरती टोटल झाले आणि अंतिम 5 धावेंची गरज आहे 5 चेंडूत. वहाल टीम संपूर्णपणे मॅच मध्ये पकड मजबूत करते. खर तर कुडावे संघाला बॉलिंग मध्ये शेवटच्या षटकात फार इथे मात्र 5 धावा ज्या एक्स्ट्रा स्वरूपात गेल्यात. पुन्हा एकदा जबरदस्त ताकदवर फटका. फलंदाज रोनित म्हात्रेच्या बॅट मधून आलाय मॅच विनिंग स्ट्रोक. षटकार, व्हॉट अ शॉट. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. ज्या टीमचे टॉस झालेला आहे, जी टीम टॉस जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय, लवकर फिल्डिंग लावून घ्या. आपण इथे पाहतोय की उत्कृष्ट जबरदस्त हा मॅच झाला. खरं तर सागर मोरे याची सुरुवातीची जी कॅच आपण पाहिली डीप लॉंगलेगला, अप्रतिम झेल घेतला होता. कॅच ऑफ द टुर्नामेंट त्याला आपण म्हटलं, परंतु त्यानंतर त्यांची गोलंदाजी फार कमजोर पाहायला मिळाली, जिथे 2 वाईट 1 नो बॉल आणि हा षटकार. त्यामुळेच इथे कुडावे संघ या स्पर्धेतून बाहेर जातोय. काही हरकत नाही, चांगला परफॉर्मन्स तुम्ही दिलात. वेल अँड गुड. प्रयत्नाची पराकाष्ठा केलीत, परंतु विजय मिळाला नाही. चला फिल्ड